हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी दोन इथे टूल्स ठेवलेले आहेत म्हणा, किंवा एक पायराईट आहे आणि एक रोज कॉर्ड्स आहे. दोन आहेत, त्या दोन्हीपैकी एक तुम्हाला फक्त चूज करायचं आहे, एक निवडायचं आहे आणि मी तुमच्यासाठी रीडिंग करणार आहे. बघूया की तुमच्यासाठी मेसेज काय असणार आहे. आणि बघा, तुमच्यासाठी पायराईट जास्त तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटते किंवा तुम्हाला वाटतं की येस तुम्हाला याच्यातून काही मेसेज मिळू शकतो. काही कार्ड्स मी आता काढणार आहे. लॉंगमध्ये जास्त व्हिडिओ जाणार नाही, फटाफट चेक करते तुमच्यासाठी मेसेज काय. प्लस रोज कॉर्ड्स. ओके, दोन्हीपैकी एक निवडा. आणि बघा, पहिलं तर ज्यांनी पण पायराईट चूज केलेलं असेल किंवा निवडलेलं असेल त्यांच्यासाठी आपण मेसेज चेक करूया. मेसेज काय असणार आहे तुमच्यासाठी चेक करूया. ज्यांनी पायराईट ज्यांनी पायराईट निवडलेलं आहे त्यांच्यासाठी मेसेज चेक करूया. आणि ज्यांना रोज कॉर्ड्स निवडायचं आहे त्यांच्यासाठी पण मेसेज बघूया. पण पहिले पायराईट ज्यांनी निवडले त्यांच्यासाठी बघूया की काय मेसेज येत आहे. ज्यांनी पायराईट निवडलेलं आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. 3 कार्ड्स फक्त घेऊया आपण. ओके, स्ट्रेंथ, द हर्मिट पण रिव्हर्समध्ये. वाव, रिव्हर्समध्ये आलं. पेज ऑफ पेंटिकल्स आणि द मून पण ते पण रिव्हर्समध्ये आले. ओके, ह्याच्यातून 2 कार्ड्स घेऊया आपण. तुमच्यासाठी काय मेसेज आहे आणि प्लस आपल्या एंजलचा गायडन्स सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी काय असणार आहे ते पण आपण ह्याच्यातून घेऊया. ओके, एंजल गायडन्स. एंजल ज्यांनी पायराईटची टूल निवडलेलं आहे, जे एनर्जीज निवडले आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स सांगतात, त्यांच्यासाठी काय गायडन्स सांगतात. ओके, कार्ड्स आलेत, चेक करूया. आत्ता मला तर वाटतं तुमची एनर्जी चांगली आहे. 70% तरी एनर्जी ज्यांनी पायराईट निवडलेलं आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे. तुमची एनर्जी आत्ता सध्या खूप अशी ही नाही आहे, चांगली आहे. स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथचं कार्ड आहे की तुम्ही काहीही करू शकता. ओके, स्वतःवर बिलीव्ह ठेवा. कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या जर इनर व्हॉइसचं जर तुम्ही ऐकलत ना, तर कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्यासाठी नथिंग आहे, तुम्ही डेफिनेटली करू शकता. काही गोष्टी आत्ता समजा जर तुमचा फोकस हल्ला असेल, राईट, तुमचा फोकस हल्ला असेल, तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे थोडं डिस्टर्ब वगैरे झालं असेल तर डिस्टर्ब होऊ नका. स्ट्रेंथ आहे, तुम्ही काहीही करू शकता. ओके, काही गोष्टींची म्हणतो ना, काही गोष्टी तुम्ही बरोबर हँडल करू शकता. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, राईट. तुमचं म्हणतो ना, म्हणजे तुमच्या बरोबरीला कोणाला बसवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये बाजी मारू शकता, इतकं स्ट्रॉंग आहात. आणि स्वतःला आत्ता काही गोष्टींचा फोकस जरी तुमचा हल्लेला असेल ना, तर डेफिनेटली फोकस तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. थोडा वेळासाठी काही गोष्टीमुळे थोडं हे झालेलं असेल तर ह्या गोष्टीतून बाहेर येत आहे. एकटं ठेवणं, एकटं राहणं, तुम्हाला आता कळायला लागलं की तुम्हाला काय करायचं आहे. ओके, तुमच्या लाईफचं पर्पज, तुमच्या लाईफचा फोकस आता तुम्हाला डेफिनेटली पुढे जाऊन समजणार आहे. आत्तासाठी हा मेसेज आहे. काही गोष्टी लॉक केलेल्या असेल तर पहिले लॉक काढा, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, राईट. फक्त पॅशन असून उपयोग नाही आहे, राईट. फक्त म्हणतो ना की स्ट्रेंथ आहे, मी धाडशी आहे, फक्त बोलणं महत्त्वाचं नाही, तर ते ॲक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणतो ना आपण पॅशनेबल आहोत, मला मी हे करतो, मी ते करू शकतो, नाही आहे. फक्त तुम्हाला हे प्रत्यक्षात उतरायचं आहे. म्हणणं आणि ते करणं, मॅनिफेस्ट गोष्ट करणं आणि व्हिज्युअलाइज करणं, म्हणजे त्या स्वप्नांमध्ये खरं उतरणं, हे तुम्हाला करायचं. ह्या ज्या गोष्टी लॉक झालेल्या आहेत त्याला पहिले काढा आणि तुम्ही ह्या एनर्जीजमध्ये डेफिनेटली, ह्या 2 एनर्जीजमध्ये आत्ता सुद्धा आहात. फक्त तुम्हाला त्याच्यावर वर्क करायचं आहे, राईट. सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर परफेक्ट टायमिंग तुमच्यासाठी डेफिनेटली एंजल घेऊन येत आहेत. तुमच्यासाठी काही चान्सेस, काही गोष्टी घेऊन येतात, त्याच्यावर तुम्हाला आता वर्क करायचं आहे आणि खूप चांगले चान्सेस येत आहेत तुमच्यासाठी. तर बघा, ज्यांनी पण पायल नंबर नाही, ज्यांनी पायराईट निवडला होता त्यांच्यासाठी हा मेसेज होता. आता ज्यांनी हे रोज कॉर्ड्सला निवडलं होतं त्यांच्यासाठी मेसेज चेक करूया की त्यांच्यासाठी काय मेसेज येत आहे.
एनर्जीला क्लेम करा. तुम्ही जर ह्या एनर्जीला रेझोनेट होत असाल, या मेसेजला रेझोनेट होत असेल तर नक्की डेफिनेटली क्लेम करा ह्या एनर्जीला. ओके, थँक्यू सो मच. चेक करूया एंजल ज्यांनी रोज कॉर्ड्स निवडलेले आहेत त्यांच्यासाठी काय एनर्जीज येत आहेत. ओके, पेज ऑफ कप्स, 10 ऑफ पेंटिकल्स, 9 ऑफ कप्स आणि 6 ऑफ पेंटिकल्स. हे रिव्हर्समध्ये आलेलं आहे तुमच्यासाठी. मला असं वाटतं तुमच्याकडे सगळं आहे. काही गोष्टी तर पहिले कार्ड घेते मी आणि मग सगळं एक्सप्लेन करते मी तुम्हाला. पहिले कार्ड्स घेते, त्याच्यातून फक्त 2 कार्ड्स आणि गायडन्स आपल्याला एंजलचा हवा आहे. गायडन्स महत्त्वाचा आहे एंजलचा. ज्यांनी रोज कॉर्ड्स निवडलेले आहे त्यांच्यासाठी प्लीज एंजल 2 कार्ड्स द्या, मॅसेज द्या त्यांच्यासाठी. ओके, फॉरगिवनेस का आलं आहे? फॉरगिवनेस कशासाठी आलं असेल? ओके, बॉटममध्ये काय टेन्शन नाही आहे एंजल. ज्यांनी रोज कॉर्ड्स निवडले त्यांच्यासाठी प्लीज एक गायडन्स द्या. त्यांनी गायडन्समध्ये त्यांच्यासाठी एस आलं आहे तुमच्यासाठी. एस आलेला आहे तुमच्यासाठी. आता चेक करूया की तुमच्यासाठी मेसेज काय आलेला आहे. ओके, पेंटिकल्स. आत्ता सध्या तुम्ही डेफिनेटली स्वतःवर वर्क तर करतायच, काहीच प्रॉब्लेम नाही. फायनान्शियली पण तुम्ही स्टेबल मला दिसतंय. फायनान्शियली जरी स्टेबल नसाल तरी तुमच्याकडे काही ना काहीतरी न्यू येताना मला दिसतंय. फायनान्शियली स्टेबल होणार आहात, फॅमिलीला वेळ देणार आहात. वेल्थ, हेल्थ, सक्सेस सगळं तुमच्याकडे मला येताना दिसतंय. 10 ऑफ पेंटिकल्स पूर्ण भरून काढणार आहे. ओके, 9 ऑफ कप्स. तुम्ही जे केले ना, ओके, तुम्ही जे हे कप भरले हे रिव्हर्समध्ये आलं आहे. हां, समजून घ्या. जेव्हा व्यवस्थित कार्ड येतं आणि ज्या वेळेला रिव्हर्समध्ये कार्ड येतं तर हे सगळं तुम्ही भरलेलं आहे, हे तुम्हाला मिळणार. त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. ओके, ज्या गोष्टी काही लॉक झालेल्या असतील, ज्या गोष्टी थांबलेल्या असतील, काही डिस्टर्बिंग त्या गोष्टींमध्ये झालेलं असेल ते सगळं मिळते, कारण हे सगळं तुम्ही उभं केलं आहे आणि तुम्ही स्टेबल आहात ह्या गोष्टींमध्ये. ओके, तर हे जर आत्ता जरी तुमच्याकडं पास्टमध्ये नसेल तर फ्युचरमध्ये तुमच्याकडे येतं हे. 10 ऑफ पेंटिकल्स सगळ्या गोष्टी भरून काढणार आहे. 10 ऑफ पेंटिकल्स तुमची वेल्थ, हेल्थ, सक्सेस, फॅमिली सगळं भरून काढणार आहे त्याच्यामध्ये. ओके, पेज ऑफ कप्स. नवीन काहीतरी येतं आहे, नवीन गोष्ट, नवीन म्हणजे पॉसिबल गोष्टी आहेत की तुमच्याकडे काही ना काहीतरी मेसेज, काही ना काहीतरी नवीन नवीन संधी येण्याची मला चान्सेस खूप जास्त दिसतात आहे. ओके, येस. आता ही गोष्ट अशी आहे की तुम्ही युनिव्हर्सवर बिलीव्ह करत असाल किंवा युनिव्हर्सला काही मागत असेल किंवा ज्याही देवतांना तुम्ही मागता त्यांना जर तुम्ही काही मागत असाल, म्हणजे तुमची कोणतीही विश तुम्ही मागत असाल तर डेफिनेटली परिपूर्ण राहत्या विश्वर, परिपूर्ण राहत्या गोष्टीवर विश्वास सगळ्यात मोठा आहे. ओके, युनिव्हर्सला मागा, एंजलला मागा, तुम्ही ज्या इष्टदेवतांना मागता त्यांना मागा. तर तुम्हाला फक्त फेथ ठेवायचं, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. होप ठेवणं वेगळं आणि स्वतःवर विश्वास, बिलीव, एकदम जबरदस्त बिलीव ठेवून त्यावेळेला बघा तुमच्यासाठी गोष्टी नक्की डेफिनेटली होणार आहेत. तुमचा सोल आहे ना, सोल एक गिफ्टेड आहे. ओके, तुम्हाला या जर्नीमध्ये आणलेलं आहे ना, डेफिनेटली तुम्ही आध्यात्मिक यात्रेमध्ये, मला असं वाटतं की ज्यांच्यासाठी कार्ड काढलेले आहेत ना, ज्यांनी पण रोज कॉर्ड्स निवडले ते तुम्ही आध्यात्मिक यात्रेमध्ये, मला असं वाटतं की डेफिनेटली खूप चांगले आहात आणि परमेश्वराशी एकनिष्ठ मला जास्त दिसत आहे आणि त्यांच्यावर जास्त फेथ, म्हणजे जास्त बिलीव मला वाटते तुमचा. आणखीन बिलीव ठेवा, तुमच्यासाठी सगळ्या रस्ते डेफिनेटली खुले जाते. तुमचे जेही हॅपीनेस आहे, तुमचं लाईफ, तुमचं सक्सेस, तुमचं वेल्थ, हेल्थ, मी तुम्हाला सगळं बोलले ना, सगळं तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. कोणती कमी राहणार नाही आहे तुमच्या लाईफमध्ये. सगळं लगेच होईल का? होत नाही, टप्प्याटप्प्याने होतं, स्टेप बाय स्टेप होतं. थोडंसं आपल्याला काय म्हणतो ना, थोडा धीर धरावा लागतो. ओके, याचं कार्ड आलं आहे, सगळं मिळत आहे तुम्हाला. ह्याच्यापेक्षा कन्फर्मेशन काय हवं आहे तुम्हाला? सुंदर कार्ड आलं आहे, काय कन्फर्मेशन हवं आहे? हे सगळं तुम्हाला मिळतं, हे सगळं तुमचं आहे. जसं की मी तुम्हाला बोलले, हे 9 ऑफ कप तुमचं आहे, पण भरून कोण काढत आहे? 10 ऑफ पेंटिकल्स तुमचं सगळं भरून काढत आहे. ते सगळं तुम्हाला रिव्हर्समध्ये परत येणार आहे. एसचं कार्ड आलं आहे, एस हे सगळं तुम्हाला मिळणार आहे, हे तुमचं आहे आणि तुमच्यासाठी डेफिनेटली ओकेच असणार आहे. तर नक्की बघा, जे चान्सेस तुमच्या हातून गेलेले होते त्या नवीन संधी तुम्हाला मिळणार तुमच्या आयुष्यामध्ये. काही गोल्ड, काही सिल्वर, काही अशा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. तुम्हाला फक्त तो इशारा ओळखायचा आहे, तुम्हाला फक्त तो चान्स ओळखायचा आणि त्याच्यावर फक्त वर्क करायचं आहे. राईट,
आत्ताचा हा मेसेज होता. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एक छोटीशी हेल्प माझ्यासाठी होऊन जाईल. ओके, थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा की तुम्ही कोणत्या म्हणजे पायराईट की रोज क्वार्ट्सला निवडलं होतं. त्याच्यापैकी मेसेज तुमच्याशी किती रेझोनेट झाला नक्की मला सांगा. ओके, श्री स्वामी समर्थ.